नमस्कार. MS सेट 7 एप्रिल 2024 रोजी झालेली एक्झाम, त्यातील पेपर 2 लॉ सब्जेक्टच्या रिलेटेड आपण एक्सपेक्टेड ॲन्सर की बघत आहोत. यापूर्वीचे 50 क्वेश्चन चॅनलवर अवेलेबल आहेत. आता त्याच्याच पार्ट 2 पुढील 50 क्वेश्चन आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण सुरू करूया. क्वेश्चन नंबर 51. आर्टिकल 39A ऑफ द कॉन्स्टिट्यूशन प्रोवाइड्स फॉर. ह्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, इक्वल जस्टिस अँड फ्री लिगल एड. क्वेश्चन 52. द मिनिमम एज टू बिकम द गव्हर्नर इज. ह्याचं देखील ऑप्शन डी करेक्ट आन्सर आहे 35 इयर्स. क्वेश्चन 53. हू हॅज द पॉवर टू मेक द लॉ विथ रिस्पेक्ट टू गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स प्रोवाइड्स अंडर द आर्टिकल 246A when the provision of Article 356 is in operation in a state. याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन बी, स्टेट लेजिस्लेचर. 54 नंबरचा क्वेश्चन आपण बघूया. लॉ डिक्लेअर्ड बाय द सुप्रीम कोर्ट शाल बी बाइंडिंग ऑन. याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन सी, ऑल दी कोर्ट्स. आणि यामध्ये सुप्रीम कोर्ट देखील इन्क्लूड आहे. 55 नंबरचा क्वेश्चन बघूया. Under which the provision conditions can the President make proclamation of national emergency? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. 56 नंबरचा क्वेश्चन बघूया. रिलेट द फॉलोइंग आर्टिकल्स टू द नेम ऑफ द स्टेट दॅट एन्जॉय स्पेशल प्रोव्हिजन्स अँड चूज द राईट ऑप्शन. इथं सिक्वेन्स दिलेला आहे आर्टिकल आणि स्टेटचा. सिक्वेन्स वाईजच त्यांचं आन्सर देखील आहे, त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. 57 नंबरचा क्वेश्चन बघूया. अंडर विच ऑफ द फॉलोइंग ग्राउंड्स अँड ऑर्डर ऑफ द इलेक्शन कमिशन कॅन बी इंटरफेअर्ड विथ बाय द हायकोर्ट अंडर आर्टिकल 226. ह्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन डी आहे. 58 नंबरचा क्वेश्चन बघूया. हू डिफाइन्ड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ इन रिलेशन विथ कॉन्स्टिट्यूशनल लॉ ॲज इट इज लॉजिकली इम्पॉसिबल टू डिस्टिंग्विश administrative from constitutional law and all attempts to do so are artificial. तर हे जे आहे हे ऑप्शन बी हे आन्सर बरोबर आहे, किथ. 59 नंबरचा क्वेश्चन बघूया. विच अमंग द फॉलोइंग इज नॉट कवर्ड अंडर द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस. ऑप्शन डी याचं करेक्ट आन्सर आहे कमांड ऑफ द सॉवरेन. क्वेश्चन 60 नंबर बघूया. विच अमंग द फॉलोइंग इज नॉट विदिन द मिनिंग ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू. नॉट विचारले. ऑप्शन ए याचं करेक्ट येणार आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू इज अन अपील अगेन्स्ट द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲक्शन. 61 नंबरचा क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड ॲज द सब्जेक्ट ऑफ इंटरनॅशनल लॉ. ऑप्शन डी ह्याचं करेक्ट आन्सर आहे स्टेट, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन अँड इंडिव्हिज्युअल. 62 नंबरचा क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग प्रोव्हाइड्स प्रोव्हिजन्स रिगार्डिंग कन्व्हेन्शनल सोर्सेस ऑफ द इंटरनॅशनल लॉ. ऑप्शन बी याचं करेक्ट आहे आर्टिकल 38 सबक्लॉज ए सबक्लॉज 1. 63 नंबरचा क्वेश्चन बघूया. डे ज्युर रिकग्नेशन इज. याचं उत्तर आहे ऑप्शन ए, परमनंट अँड लिगल रेकग्नेशन. 64 नंबरचा क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन ऑफ द डिटर्मिनेशन ऑफ नॅशनॅलिटी फॉल्स विदिन द डोमेन ऑफ. कुठल्या लॉमध्ये येतं नॅशनॅलिटी हे विचारलं यांनी. ऑप्शन ए याचं करेक्ट आन्सर आहे इंटरनॅशनल लॉ. 65 नंबरचा क्वेश्चन बघूया. एक्स्ट्राडिक्शन इज द डॅश डॅश ऑफ अन अक्युज्ड ऑर कन्व्हिक्टेड इंडिव्हिज्युअल. ऑप्शन सी याचं उत्तर आहे डिलिव्हरी. 66 नंबरचा क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अ परमनंट मेंबर ऑफ द सिक्युरिटी काउन्सिल. ऑप्शन डी याचं करेक्ट आन्सर आहे चायना. 67 नंबरचा क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कोर्सिव्ह मीन्स द सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट. ऑप्शन डी याचं उत्तर आहे इन्क्वायरी. 68 नंबरचा क्वेश्चन बघूया. आयडेंटिफाय द ऑर्गनायझेशन विच डज नॉट हॅव ट्रेड रिलेटेड ऑब्जेक्टिव्स. ह्याचं देखील ऑप्शन डीच आहे आन्सर, इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल. 69वा क्वेश्चन बघूया आपण. द टर्म ह्युमॅनिटेरियन लॉ
was firstly used in 1965 in the International Red Cross Conference held at dash dash. ऑप्शन बी व्हिएन्ना ह्याचं उत्तर आहे. 70 नंबरचं क्वेश्चन बघूया. हू हॅज प्रायमरी ड्युटी टू इम्प्लिमेंट इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन लॉ. ऑप्शन ए ह्याचं उत्तर आहे स्टेट. 71 नंबरचा क्वेश्चन आपण बघूया. रीड असर्शन अँड रिझन विथ द हेल्प ऑफ कोड्स गिवन बिलो इट. पॉईंट आउट द करेक्ट एक्सप्लेनेशन. तर माझ्या मते याचं उत्तर ऑप्शन सी येणार आहे. ए इज अ करेक्ट बट आर इज नॉट सप्लिमेंटरी. 72 नंबरचा क्वेश्चन बघूया. इन क्रिमिनल लॉ डॅश डॅश मे बी डिफाइन्ड ॲज दॅट विच लीड्स ऑर टेम्प्ट्स द माइंड टू इंडल्ज in a criminal act or as the moving power which impels to act for a definite result. ह्याचा आन्सर आहे ऑप्शन बी मोटिव्ह. 73 नंबरचा क्वेश्चन बघूया. द आयडिया ऑफ समथिंग फॉर्शियस अँड अनएक्सपेक्टेड इज इन्व्हॉल्व्ड इन द वर्ड डॅश डॅश. ऑप्शन ए याचं उत्तर आहे ॲक्सिडेंट. 74 नंबरचा क्वेश्चन बघूया. हू एवर एड्स और अबेट्स the actual commission of crime either at the place where it is committed or elsewhere is a. ऑप्शन बी याचं करेक्ट उत्तर आहे प्रिन्सिपल इन द सेकंड डिग्री. 75 नंबरचं क्वेश्चन बघूया. मॅच लिस्ट 1 विथ लिस्ट 2 अँड सिलेक्ट द करेक्ट आन्सर विथ युझिंग द कोड्स गिवन बिलो इट. केस लॉची नावे दिलेली आहेत आणि त्या केस लॉमध्ये काय कुठला मॅटर होता ते पण दिलेलं आहे. ह्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. ह्याचं करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 76 बघूया. विच इज द फर्स्ट कंट्री ऑफ द वर्ल्ड इंट्रोड्यूस्ड इट्स नेशन वाईड क्रिमिनल इंजुरीज कंपन्सेशन प्रोग्राम इन 1963. याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन सी न्यूझीलंड. क्वेश्चन 77 बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अ जिस्ट ऑफ क्रिमिनल कॉन्स्पिरसी. ऑप्शन ए हेचं करेक्ट उत्तर आहे ॲग्रीमेंट. 78 नंबरचं क्वेश्चन बघूया. इन विच ऑफ द फॉलोइंग केसेस the right to private defense extends to causing death. ऑप्शन बी याचं करेक्ट उत्तर आहे हाऊस ब्रेकिंग बाय नाईट. पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 79. अंडर द इंडियन पिनल कोड सेक्शुअल इंटरकोर्स और सेक्शुअल ॲक्ट बाय अ मॅन विथ हिज ओन वाईफ. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए कॅन नॉट अमाउंट टू रेप ॲज अ मॅरिटल रेप इज नॉट रेकग्नाइज्ड इन इंडिया. क्वेश्चन 80 बघूया आपण. कॉझिंग वन थिंग to resemble another thing is known as. ऑप्शन ए याचं करेक्ट आन्सर आहे काउंटरफिट. 81 नंबरचं क्वेश्चन बघूया. इन व्ह्यू ऑफ प्रिझम्पशन ऑफ डॅमेजेस राईट्स आर क्लासिफाईड इन टू. ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर आहे ॲब्सोल्यूट अँड क्वालिफाईड राईट्स. 82 नंबरचा क्वेश्चन बघूया. अकॉर्डिंग टू स्टेफन अँड होम्स वॉलंटरी ॲक्ट मे बी डिस्टिंग्विश्ड फ्रॉम an involuntary act by dividing the former into. ह्याचं करेक्ट आन्सर माझ्या मते तरी ऑप्शन ए आहे ॲक्ट अँड गिल्टी इंटेन्शन. ओरिजिनल आन्सर कीमध्ये आपल्याला याचं करेक्ट उत्तर कळेल. पुढचा क्वेश्चन बघूया. 83 नंबरचा क्वेश्चन बघूया. फिलॉसॉफी बिहाइंड द स्टॅच्युटरी इम्युनिटी इज. ऑप्शन ए ह्याचं करेक्ट आहे दॅट लेसर प्रायव्हेट राईट मस्ट इल्ड टू द ग्रेटर पब्लिक इंटरेस्ट. 84 नंबरचा क्वेश्चन आपण बघूया. फोर्स इज नॉट रिझनेबल इफ. ऑप्शन डी ह्याचं करेक्ट आन्सर आहे इफ इट इज अननेसेसरी. 85 नंबरचा क्वेश्चन बघूया. द रेस्टिट्यूशो इन इंटिग्रम इज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ गव्हर्निंग. ऑप्शन ए ह्याचं करेक्ट आन्सर आहे द मेजर ऑफ डॅमेजेस फॉर डॅमेजेस टू द प्रॉपर्टी इन टॉर्ट ॲज वेल ॲज कॉन्ट्रॅक्ट. 86 नंबरचा क्वेश्चन बघूया. MC मेहताच्या रिलेटेड केसच्या रिलेटेड हा क्वेश्चन आहे. तर ऑलियम गॅस केस ह्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. 87 नंबरचा क्वेश्चन बघूया. ॲज पर द कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 1986 हू इज द चेअरपर्सन ऑफ द डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल. ह्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी डिस्ट्रिक्ट कलेक्टर. 88 नंबरचा क्वेश्चन बघूया. ॲज पर सेक्शन 181 ऑफ मोटर व्हेकल ॲक्ट 1988 कॉन्सिक्वेन्सेस ऑफ ड्रायव्हिंग विदाउट अ व्हॅलिड लायसन्स in its recent amendments includes penalty for both of minor and other caught driving without a valid license of.
ह्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी ₹5,000 और 3 months इम्प्रिझनमेंट. क्वेश्चन 89 आपण बघूया. टू रिझॉल्व द डिस्प्यूट अंडर द मोटर व्हेकल ॲक्ट, मोटर ॲक्सिडेंट्स क्लेम ट्रिब्युनल्स अँड आर इस्टॅब्लिश्ड अंडर चॅप्टर 2 सेक्शन 165. ह्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. 90 नंबरचा क्वेश्चन बघूया आपण. अंडर सेक्शन 8 सबसेक्शन 1 ऑफ कॉम्पिटिशन ॲक्ट 2002 द कमिशन शॅल कन्सिस्ट ऑफ. ऑप्शन ए ह्याचं करेक्ट आन्सर आहे अ चेअरपर्सन अँड नॉट लेस दॅन 2 अँड नॉट मोर दॅन 10 अदर मेंबर्स टू बी अपॉइंटेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. 91 नंबरचा क्वेश्चन आपण बघूया. 91 नंबरचा क्वेश्चनमध्ये 50-50 चान्सेस आहेत. ऑप्शन बी आणि डी यापैकी एक आन्सर असू शकतं. 50-50 चान्सेस आहेत. 92 नंबरचा क्वेश्चन बघूया. सेक्शन 73 ऑफ इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 डील्स विथ सबस्टन्शियल डॅमेजेस नेमली. ह्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए जनरल डॅमेजेस अरायझिंग फ्रॉम द युज्युअल और नॅचरल कोर्स ऑफ इव्हेंट. 93 नंबरचा क्वेश्चन बघूया. केस लॉ त्यांनी दिलेले आहे. नो कस्टमर इन 1,000 एवर रीड द कंडिशन. इफ ही हॅड स्टॉप्ड टू डू सो ही वूड हॅव मिस्ड द ट्रेन और द बोट. दिस एक्सप्रेशन मेड इन थ्रॉन्टन वर्सेस ॲक्च्युअलमध्ये इथं लेन आहे पण इथं LONE दिलं आहे त्यांनी. पार्किंग लिमिटेड 1971 बाय. ऑप्शन ए ह्याचं करेक्ट आन्सर आहे लॉर्ड डिनिंग HR. 94 नंबरचा क्वेश्चन बघूया. द ऑब्लिगेशन ऑफ को गॅरंटीज आर प्रोवाइड्स अंडर द कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 इन सेक्शन. ऑप्शन सी याचं करेक्ट आहे सेक्शन 144 अँड 147. 95 नंबरचा क्वेश्चन बघूया. द राईट टू स्टॉपेज इन ट्रान्झिट अंडर सेक्शन 46 ऑफ द सेल ऑफ गुड्स ॲक्ट 1930 अवेलेबल टू अनपेड सेलर. ह्यात 60-40 मला वाटतं आहे. ऑप्शन डी जो आहे तो 60% वाटतो आहे मला करेक्ट आहे पण ऑप्शन सी 40% वाटतं आहे की याचं आन्सर येऊ शकेल. 96 नंबरचा क्वेश्चन बघूया. An agreement without mentioning the term of its existence is dealt under the Partnership Act 1932 under section. याचा आन्सर आहे ऑप्शन डी अंडर सेक्शन 7. 97 नंबरचा क्वेश्चन आपण बघूया. विच सेक्शन ऑफ द NI Act 1881 जस्टिफाईज द डिसऑनर ऑफ द चेक. सीमध्ये ऑप्शन सी जो आहे सेक्शन 30 त्यामध्ये नोटीस ऑफ डिसऑनरचं बेअर ॲक्टमध्ये सांगितलेलं आहे. 138 जर असतं इथं ऑप्शन तर तो पण ऑप्शन करेक्ट असता. 98 नंबरच्या क्वेश्चनकडे जाऊया. द इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट इश्यूड बाय रजिस्टर ऑफ कंपनीज इज कन्क्लुझिव्ह प्रूफ फॉर ऑल पर्पज वॉज फर्स्ट टाईम हेल्ड बाय. ह्याचं उत्तर मला मिळालं नाही आहे. तुम्हाला कोणाला माहीत असेल तर कमेंट करा. क्वेश्चन 99 बघूया. द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आर द ब्रेन ऑफ द कंपनी विच इज द बॉडी अँड द कंपनी कॅन अँड डज ॲक्ट ओनली थ्रू देम वॉज एक्सप्रेस्ड बाय. तर फर्स्ट जे आन्सर आहे ते करेक्ट आहे ऑप्शन ए नेव्हिल जे इन बॅथ वर्सेस स्टँडर्ड लँड कंपनी लिमिटेड. 100 नंबरचा क्वेश्चन बघूया. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कमिटी टू बी इस्टॅब्लिश्ड बाय अ कंपनी अंडर सेक्शन 135 ऑफ द कंपनीज ॲक्ट 2013 इफ अ कंपनी हॅव्हिंग. ऑप्शन ए याचं करेक्ट आहे नेट वर्थ ऑफ ₹500 crore or more or turnover of ₹1,000 crore or a net profit of ₹5 crore or more during a financial year. ह्याचं करेक्ट आन्सर आहे. या आधीचे 50 क्वेश्चन जे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेले आहेत ते चॅनलवर अवेलेबल आहेत. हा क्वेश्चन पेपरचा जो कोड आहे तो D कोडनुसार आपण घेतलेले आहेत 100 क्वेश्चन. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.